शिवभोजक संचालक आर्थिक संकटात। नागपूरमध्ये शिवभोजन योजनेअंतर्गत 6 ते 8 महिन्यांपासून थकीत बिल न मिळाल्याने केंद्र संचालक आर्थिक संकटात सापडले आहेत। गरिबांना रोज केवळ 10 रुपयात जेवण देताना संचालक मात्र घरभाडं, मजुरी व धान्याचे पैसे थकल्याने उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत। शासनाकडून देयकं न मिळाल्याने त्यांच्यावर मानसिक तणाव वाढला असून मदतीसाठी शासनाकडे टक लावून बसल्याची हतबलता व्यक्त केली जात आहे। आर्थिक संकटात सापडल्यामुळे आत्महत्येच्या विचारापर्यंत मानसिक ताण येत असल्याचे त्यांनी सांगितले। नमस्कार, मी वंदना हातगावकर चंद्रपूरहून आलेली आहे। मी एक शिवकेंद्र चालक आहे। माझ्यासोबत आमचे जवळजवळ 52 केंद्र चालक इथे आलेले आहे चंद्रपूरवरनं। आणि आज हे ते आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलनाचा विषय असा आहे की 7 महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने आमचं अनुदान रोखलेलं आहे आणि या अनुदान रोखल्यामुळे आमची केंद्र संचालकाची खूप फजिती झालेली आहे, कर्जबाजारी झालेली आहे, चिंताग्रस्त झालेले आहे आणि आता आत्महत्येसाठी प्रवृत्त व्हावं अशी इच्छा मनामध्ये येऊन राहिलेली आहे। केंद्र सरकारने हे आमची जी इच्छा आहे ही त्वरित टाळावी। लाडकी बहिणीसाठी तुम्ही अनुदान देता, एकीला लाडकी बहीण बनवता आणि दुसरीला नावडती बनवता, हे बरोबर नाही। त्यामुळे केंद्र सरकारने जी योजना केलेली आहे ही पुण्याचं काम केलेलं आहे। गोरगरिबांना एक अन्नाचा घास त्यांनी देण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे। हा घास चिनू नये। महाराष्ट्र सरकारनं आम्हाला ही विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की त्यांनी निरंतर हे शिवभोजन केंद्र चालू ठेवावं आणि आमचे थकलेले पेमेंट, थकलेलं अनुदान हे टप्प्याटप्प्याने तरी दिलं तरी आमचा केंद्र चालकांची आज समस्या दूर होणार आहे। ही गंभीर समस्यासाठी त्यांनी त्वरित जागा व्हावं असं आम्ही देवाभाऊंना विनंती करतो, अजितदादा भावांना विनंती करतो, एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो। ही कळकळीची हाक आमची केंद्र संचालकांची ओळखली पाहिजे आणि त्वरित आम्हाला अनुदान दिलं पाहिजे, एवढीच आम्ही मागणी करत आहे। जय हिंद। नमस्कार, मी अंजली परकरवार चंद्रपूर जिल्ह्यातून आली आहे नागपूरमध्ये आणि आज एक दिवसाचं धरणं आंदोलन आहे इथे आणि शिवभोजन विषय बोलायचं होतं। आज आमचे 7 महिने झाले शिवभोजनचं एकही बिल निघालं नाही। त्यामुळे आमचे जे वर्कर आहेत ते त्रस्त झाले आहे आणि घरमालक खूप आम्हाला धमकी देत आहे। त्यामुळे काय करायचं काही समजत नाही। सगळं आपलं जो काही फंड येत आहे तो लाडक्या बहिणीवर खर्च होत आहे आणि त्यामुळे नाही का आमचं म्हणजे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवभोजनच्या ज्या महिला आहेत त्या पूर्ण स्वस्थ झाल्या आहे। आता एक तर म्हणजे सरकारकडे जाऊन या मुख्यमंत्री म्हणजे पालकमंत्री यांच्या घरासमोर जाऊन ढोल बजाव आंदोलन करायचं आहे की 1 रुपयाचा कढीपत्ता सरकार झाली बेपत्ता हे बोलून त्यांचं स्वागत करायचं आहे।